नमस्कार मित्रांनो. काल बिग बॉसच्या घरात जो प्रकार घडला आहे, आर्या जाधव हिला घराबाहेर काढण्यात आलं बिग बॉसने आणि रितेश देशमुख सरांनी, असं मी म्हणेनच म्हणेन. कारण की हां, त्यात घराबाहेर काढण्याचा अधिकार जो आहे तो बिग बॉसला आहे आणि रितेश देशमुख सरांना नव्हता कदाचित. परंतु रितेश देशमुख सरांनी जर न्यायाकडे बघून आणि बिग बॉसने पण न्यायाकडे बघून जर न्याय केला असता तर थोडं बरं वाटलं असतं. म्हणजे प्रेक्षकांना देखील आणि एक प्रेक्षक म्हणून मी पण देखील हे गोष्टीला म्हणणार आहे. आणि न्याय व्यवस्थित झाला नाही असं मला वाटतं आहे. निक्की जाधवसोबत खूप मोठा अन्याय झाला असं मला वाटतं आहे. आणि ज्याप्रमाणे रितेश देशमुख सरांनी म्हटलेलं आहे की आर्या जाधवने जेव्हा निक्कीला कानाखाली मारलं, ती वाली क्लिप आम्ही दाखवू शकत नाही कारण की छोट्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो आहे म्हणून. मग निक्की अरबाज बेडरूममध्ये किंवा ते बाथरूममध्ये काही ते मांडीवर वगैरे बसून जे काही हातूर ते गुल्लूर गुल्लूर वगैरे करत असतात, ते सगळं बघून मग त्याचा वाईट परिणाम नाही होत का? तेव्हा पण तर मग छोटी मुलं वगैरे बघतात, मग तेव्हा काही वाटत नाही का? आणि मग त्यांची ती चूक ते अशी छोटी आहे किंवा मोठी आहे असं वाटत नाही का? मला हे म्हणायचं आहे. चूक छोटी असो अथवा मोठी, न्याय करायचा आहे तर न्यायाला न्याय जुळून करावा असं मला वाटतं आहे. मी शिकवण्याची पद्धत नाही सांगत आहे, ना कोणाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त माझं सांगणं एवढं आहे की न्याय हा न्यायाला जुळून असावा. आर्या जाधवसोबत नक्कीच अन्याय झाला असं मला वाटतं आहे. तिला घराबाहेर काढण्याचा एवढा मोठी शिक्षा द्यायला नव्हती पाहिजे. कारण एक प्रेक्षक म्हणून माझं ते सांगणं आहे. बाकी प्रेक्षकांना, इतर प्रेक्षकांचं देखील हेच समर्थन आहे की आर्या जाधवसोबत नक्कीच अन्याय झालेला आहे. माझी सर्व प्रेक्षकांना आणि सगळ्या कंटेंट क्रिएटर म्हणून एक सगळ्यांना विनंती असेल की आर्या जाधवला परत घरामध्ये घ्यायला हवं आहे. त्यासाठी वाटेल तेवढे व्हिडिओ नक्कीच बनवा आणि शेअर देखील करा. सगळ्यांनी बघितलेलं पाहिजे की आर्या जाधवसोबत नक्कीच अन्याय झालेला आहे म्हणून. आणि जेव्हा आर्या जाधवला घराबाहेर काढण्याची जेव्हा शिक्षा मिळाली, तेव्हा तुम्ही एकदा बघा, यूट्यूबवरती कदाचित तो व्हिडिओ असेल किंवा तो एपिसोड देखील असेल बिग बॉसचा. तेव्हा ती निक्की अशी हात जोडून देवाला नमन करत होती की म्हणजे खूप बरं झालं की घराबाहेर पडली ती. म्हणजे तिला ते वाटतच होतं, ती म्हणाली देखील होती की एकतर हिला घरात ठेवा किंवा मला घरात ठेवा, म्हणजे आर्याला किंवा निक्कीला, दोघीपैकी एकाला घरात ठेवा. मुळात मला असं वाटतंय की हा सगळा शो केवळ निक्की व अरबाज या दोघांसाठी झालेला आहे. आणि तो दिसूनच येतं प्रेक्षकांना देखील, बऱ्याच लोकांना दिसून येतं. न दिसण्यासारखं म्हणजे काही छोटं कारण नाही आहे. मुळात मलाही देखील संशय होताच होता या गोष्टीवर की हा सगळा शो अरबाज व निक्कीसाठीच बनलेला आहे. इतर लोकांची तुम्ही वागणूक बघा ना हो, त्यांची वागणूक आणि या दोघांची वागणूक याच्यात किती मोठा फरक आहे. हे असे असे गुल्लूर गुल्लूर करत बाकीचे लोक खेळत नाही. त्यांचे एक खूप चांगलं एक आतमध्ये खूप चांगलं एक नातं म्हणू शकता किंवा बॉन्ड म्हणू शकता. खूप चांगलं नातं आहे प्रत्येकाशी. परंतु हे असं गुल्लूर गुल्लूर करून इतर लोक खेळत नाही. त्याच्यात आपले काही वर्षा उसगावकर असतील, धनंजय सर असतील, अभिजित असेल, मग वैभव चव्हाण असेल, आणखी पॅडीदादा वगैरे असेल, यांचं सगळ्यांना देखील बघा ना तुम्ही. यांना कधी बघून तर मला असं वाटलं नाही. हा मी सुरुवातीपासून हा शो नाही बघत आहे, मध्यान्नापासून मी बघत आहे. परंतु या निक्कीच्या आणि अरबाजच्या चुकीला रितेश देशमुख सर आणि बिग बॉस का लपवण्याचा प्रयत्न करताय याचं उत्तर त्यांनी द्यावे असं मला वाटतं. शोमध्ये द्यायला हवं. यांच्या चुकांना का बरं लपवलं जातं? मुळात मग त्याच्यासाठीच हा जो मग शो बनलेला आहे. तर मग शो बनवण्यापेक्षा शो बंदच करायला पाहिजे ना. मग शो तुम्ही बनवलाच कशाला? प्रेक्षकांनी म्हणून, प्रेक्षक म्हणून शो बघण्यापेक्षा यांनी आपापलाच शो बघायला पाहिजे ना. तो साठी कदाचितच करून, असं मला माझं मत नाही आहे मी, पण एक
वाईट म्हणून एक वाटतंय की निक्कीसोबत तर न्याय झाला, परंतु आर्या जाधवसोबत अन्याय झाला असं मला वाटतंय. बाकी प्रेक्षक म्हणून तुमचं काय मत आहे तुमचं तुम्ही ठरवा. परंतु आर्या जाधवसोबत एवढी मोठी, हा मान्य करतो की तिनं हात उचलला, ते चुकलंय, तिला जेलची देखील शिक्षा बिग बॉसने सुनावलेली होती, जेलच्या आतमध्ये देखील टाकलेलं होतं, परंतु घराबाहेर काढणं हे तर मला पटलेलं नाही. आणि वरून ती निकी अशी हात जोडून देवाला विनंती करते, म्हणजे ती एवढी महान झाली का? म्हणजे तिच्या मनातच होतं, म्हणजे हिला कधी कधी घराबाहेर काढता येईल म्हणून. मग एवढंच जर होतं ना, तर मग दोघांना घराच्या बाहेर काढायला पाहिजे होतं, आर्याला आणि निक्कीला. तेव्हा कुठं न्याय झाला असता, न्यायाला न्याय झाला. मग एकाला मामाचं दुसऱ्याला मामीचं, हे कुठलं न्याय तुमचा? असा न्याय होत नाही ना. म्हणूनच मी कुठल्याच सेलिब्रिटीला फारसं, म्हणजे एक फॅन म्हणून म्हणा किंवा एक आवडता व्यक्ती म्हणून म्हणा, मानत नाही. मला त्यापेक्षा असं वाटतंय की आमचे कंटेंट क्रिएटर म्हणून एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून मी अंकिताला आणि धनंजय सरांना, आणखी एक आपल्या ज्यामध्ये सूरज चव्हाण म्हणून असेल, या लोकांना मी थोडीफार पसंती दाखवतो. आणि आवडती व्यक्ती म्हणून म्हणाल तर मग त्यात आपले अशोक सराफ सर, वर्षा मॅडम आहेत, आणि लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडे, अशा सगळ्यांना मी एक आवडती छान व्यक्ती म्हणून मानतो. परंतु अशी जर लोक असतील निक्की आणि अरबाज सारखे, तर मग फुकट नाही विचारत अशांना. तर कोणी जर विचारलं की मला आवडता व्यक्ती म्हणून कोण, तर मी या दोघांना सर्वात अगोदर नापसंती दाखवेन, कारण की मला ते अजिबातच आवडलेलं नाही. अशी वागणूक ठेवणाऱ्या लोकांना त्वरित बाहेर काढून ठेवायला पाहिजे, घराबाहेर काढून फेकलंच पाहिजे, असं माझं मत आहे. परंतु हे बऱ्याच प्रेक्षकांना आवडलं देखील नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की निक्कीला पण घराबाहेर काढायला पाहिजे. त्याचबरोबर आर्या जाधवला परत घरात घेण्याकरिता सर्वांनी, माझं सगळ्या प्रेक्षकांना निवेदन आहे की आर्या जाधव यांच्या बाबतीत प्रत्येक एक व्हिडिओ बनवा आणि नक्की शेअर करा की आर्या जाधवला मिळालेली शिक्षा ही खूप कठोर शिक्षा आहे आणि तिला परत घराबाहेर घेण्यात यावं असं मला वाटतं. प्रत्येकानेच व्हिडिओ बनवावा आणि भरभरून तिला सपोर्ट करावा. आणि राहिला उद्याचा दिवस सोमवार, तर ते सोमवार घरात मला दिसलेली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. तुमचं संमत काय आहे यावर तुम्ही मला नक्कीच सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच बोलायचं होतं. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि काही चूक बोललेलं तर माफ करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परत सर्वांना